धुळे लोकसभेसाठी मालेगावातील कर्णसेना उत्कृष्ट उमेदवार आनंद सिंग ठोके यांनी दिनांक 30 एप्रिल रोजी अपक्ष उमेदवार म्हणून भरला अर्ज। मालेगाव शहरातील कर्णसेना उत्कृष्ट आनंद सिंग पांडुरंग ठोके यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला। या प्रसंगी त्यांच्या समवेत प्रवीण ठोके, शेखर पगार, कमलेश पगार, नंदराज सूर्यवंशी, महिला अध्यक्ष अनिताताई गिरासे, कर्णसेना उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष जयदीप जाधव, वकील राजपूत, दिगंबर ठोके, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आनंद सिंग ठोके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। धुळे लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। आतापर्यंत विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी लक्ष दिले नाही आणि शेतकऱ्यांच्या कुठल्याच समस्या आजपर्यंत सोडवल्या नाहीत। रेल्वे, पाणी इत्यादी प्रश्नावर लोकांची आजपर्यंत दिशाभूल केली आहे। मात्र प्रत्यक्षात विकास कामे विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून पूर्ण केलेले दिसत नाही। शेतकऱ्यांचा प्रश्न खासदार यांनी कधीच मांडला नाही। त्यासाठी शेतकऱ्यांना खरा न्याय मिळावा म्हणून अपक्ष म्हणून उमेदवारी करणार आहे। तसेच त्रिरत्न सैनिक सेवा संघ या संघटनेने व इतर संघटना यांनी माझ्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे। माझ्या प्रश्नासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे। शेतकऱ्यांवर निर्यात बंदी सारखे कायदे लादले जात आहे। बळीराजासाठी केंद्रातील भाजप सरकारने 10 वर्षात कुठलीच कामे केली नाही। शेतकरी खरा जगाचा पोशिंदार असतो। भाजप सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करून वाऱ्यावर सोडले आहे। शेतकऱ्याला न्याय मिळावा माझी उमेदवारी करत आहे, असे आनंद सिंग ठोके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे। विषय असेल, मला एक क्लिप दाखवून द्या की शेतकऱ्यांसाठी सुभाष बाबांनी कधी संसद भवनात आवाज उठवला। या महाराष्ट्रातले सोडा, तुम्ही ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जे नारपार, तानमान, अंबिका, औरंगा, जे पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्या अक्षरशः गुजरातकडे पाणी पळवलं जातं। मग सुभाष बाबा तेव्हा झोपेत होते। म्हणजे आपलं हक्काचं पाणी, जे पाणी तुमचं नाशिक जिल्हा म्हणजे कसमादेचा पट्टा आणि धुळ्याच्या पट्ट्यासाठी एक जीवन देणारी योजना होती, ते पूर्ण पाणी आज गुजरातकडे पळवलं गेलं। आज मोठे मोठे उद्योजक जे होते ते सुद्धा गुजरातकडे पळवले गेले। त्यावेळेस सुभाष बाबा झोपले होते। आणि जर सुभाष बाबांना 10 लोक त्यांनी त्यांच्या नावावर जमवून दाखव, जरांगे पाटील साहेबांवर त्यांची टीका करण्याची लायकी सुद्धा नाही, कारण त्यांच्या आवाजावर कोटी लोक जमा होतात। आज एकीकडे पाहता तुम्ही की आम्ही आज समजा की माझ्याजवळ काही नसताना मला सांगावं लागतं की माझी एवढी शक्ती आहे। मग आज सुभाष बाबांना 10 वर्षात कामं सांगण्याची गरज का आली? आज त्यांच्या मतदारसंघात सुद्धा आता काल त्यांचा फॉर्म भरण्याचा दिवस असताना भाड्याचे लोक त्यांना आणावे लागले 400-500 रुपये रोजाने। एवढी वाईट अवस्था सुभाष बाबांवर का आलेली? आणि काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे शोभाताई बच्चव म्हणून, मला एक लक्षात येत नाही की शोभाताई बच्चवांचं या भागासाठी योगदान काय, शेतकऱ्यांसाठी योगदान काय? आणि जे जरांगे पाटलांवर वारंवार टीका करतात, शोभाताई बच्चवांनी सुद्धा कधी मराठा समाजासाठी आवाज उठवला नाही। म्हणून ते जातीचे असून महत्वाचे नाही, ते मतीचे असले पाहिजे। म्हणून आम्ही आपल्या भागातल्या लोकांनी ठरवले की सुभाष बाबाही नको आम्हाला आणि शोभाताई बच्चवही नको। सुभाष बाबांना तरी थोडंफार ओळखत असतील, पण शोभाताई बच्चवला 2% सुद्धा या धुळे मतदारसंघात कोणी ओळखत नाही। तुम्ही पत्रकार बांधव असतात, तुम्ही सुद्धा चिकित्सा करू शकता, तर्क लावू शकता की सुभाष बच्चव तुम्ही कधीपासून नाव ऐकताय। मग आज जर स्थानिक जिथले उद्योग गुजरातमध्ये जातात, स्थानिक आमदार पळवले जातात, मग तेव्हा हे लोक करतात काय? आणि एकीकडे मोदी साहेब सांगतात की मी भ्रष्टाचार मुक्त देश करेल, देशाला महासत्ता करेल, आणि जर एखाद्याने 70,000 कोटीचा घोटाळा केला त्याला 3ऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पद दिलं जातं। उद्या जर एखाद्याने 1 लाख कोटी जर कधी भ्रष्टाचार केला तर भारतीय जनता पार्टी त्याला मुख्यमंत्रीचं पद देईल का, पंतप्रधान पदाचं देईल का? म्हणजे तुम्ही लोकांना, आणि मोदी साहेबांचं सरकार आलं त्या दिवसापासून अल्पसंख्याक जो समाज आहे हा प्रचंड दबावात आणि भीतीत। याचं कारण असं आहे की लोकशाहीला न मानणारे ही लोक परत सत्तेत येऊ नये, यासाठी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात असंतोष निर्माण आहे। ज्या पद्धतीने तुम्ही या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिले, त्याला टक्कर देण्यासाठी मालेगाव तालुक्याचा एक शेतकरी पुत्र आनंदजी ठोके यांचं आज जवळजवळ 28 राज्यांमध्ये करणी सेनेचं काम आहे। आज ते राष्ट्रीय करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। म्हणून आमच्या भागातल्या लोकांनी ठरवले की झोळी धरायची आणि पैसे जमा करून यांचा खर्च पाणी बघून यांना निवडून द्यायचा, असा आमच्या भागातल्या लोकांचा प्रयत्न चालू आहे। एकमेव विचार म्हणजे शेतकऱ्यांसाठी, कारण आजपर्यंतचे सगळे सरकार जेही कोणी आले असतील, राज्यकर्ते असतील, याच्या मागच्या 10 वर्षापूर्वीचे असू द्या, नाही तर आता 10 वर्ष सत्ता भोगलेले असू द्या, हे शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतात
शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीही किंमत दिली जात नाही, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत दिली जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे मुद्दे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत येतात, आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचा सगळ्यात मोठा मुद्दा जर बघितला तर इंदोर धुळे रेल्वे मार्ग. मला ज्या जो राजकारण कळायला लागलं त्याच्यापासून मी बघतोय की हा एकमेव मुद्दा घेऊन सरकार येतात, घोषणा करतात, 5 वर्षे संपली की 5 वर्षाच्या शेवटी यांना जाग येते की हा मुद्दा आम्हाला घ्यायचा आहे. पाण्यासाठी लढणारे, पाणीदार नेते तयार होतात, परंतु ते पाणी फक्त एकदा इलेक्शन संपलं की ते पाणी संपलेलं असतं. रस्त्यांचा जर विचार केला तर तीच परिस्थिती. म्हणजे आजपर्यंत जसं देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून तर आज तक आहेत पाणी, वीज आणि रस्ते याच्यावर इलेक्शन होत आले. परंतु माझ्या शेतकरी बांधवांचा, माझ्या शेतकरी मित्रांचा, आमच्या आया बहिणींचा कोणी विचार केलेला या ठिकाणी दिसत नाही. निर्यात बंदी करतात, निर्यात बंदी थांबवतात. हा सगळा खेळ. आता पण निर्यात बंदी केली, परंतु निर्यात बंदीची मोठी मोठी घोषणा करतात, टीव्ही चॅनलवर मोठ्या मोठ्या बातम्या दिल्या जातात, परंतु जर त्यांच्या छोट्या लाईनीमध्ये बघितलं की कुठपर्यंत, त्याच्यावर तारीख कोणती आहे याचाही विचार केला जात नाही. आणि म्हणून आज आमच्या शेतकरी बांधवांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमच्या शेतकऱ्यांची गेल्या 10 वर्षाचं सांगतो मी, 10 वर्षापासून या ठिकाणी बीजेपीची सत्ता आहे, परंतु या 10 वर्षामधला माझ्या शेतकरी बांधवाचा जर विचार केला तर माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही. मग ही लग्न का होत नाही याचा विचार देखील सरकारचा कुठलाही नेता सुद्धा करत नाही किंवा कुठल्याही सरकारचा अधिकारी सुद्धा करत नाही. माझ्या शेतकऱ्याचा मुलाचं लग्न होत नाहीये. कारण का? माझा शेतकरी राबवतो, त्याच्या शेतामध्ये तो सोनं पिकवतो, परंतु ते विकायला जाताना कवडीमोल मातीमोल ते विकलं जातं आणि मग त्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते. आणि मग आमच्या आई बहिणी सुद्धा, आमची मुलगी 5वी शिकलेली असेल, 10वी शिकलेली असेल, आमचा एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न 10 लाख असेल, 15 लाख असेल, तरी त्याला मुलगी देण्यासाठी ते 17 वेळा विचार करतात. कारण शेती हा बिनभरोशाचा व्यवसाय झालाय असं सगळ्यांना वाटतं. आणि जर शेती टिकली, शेतकरी टिकला, शेतकरी जगला, तरच हा देश टिकेल, तरच या देशाची प्रगती होईल असं मला वाटतं. मी या ठिकाणी निर्यात बंदी केली जाते फक्त शेतकऱ्यांच्या मालाला. मग व्यापाऱ्याचा माल असतो, अनेक प्रकारचे व्यापारी, अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत, त्यांच्या मालाला कधी निर्यात बंदी केली जात नाही. त्यांच्या मालाला निर्यात बंदी करा असं मी कधीच म्हणणार नाही, परंतु जर त्यांच्या मालाला निर्यात बंदी केली जात नाही तर मग आमच्याच मालाला निर्यात बंदी का केली जाते? आमच्या शेतकऱ्यांनाच का वेठीत धरलं जातं? अशा अनेक गोष्टी आहेत आमच्या युवा वर्गासाठी. या 10 वर्षामध्ये मला एखादं उदाहरण दाखवा. तुमच्या माध्यमातून मी तुम्हालाही प्रश्न विचारू इच्छितो की आपण या देशाचे 4 स्तंभ आहात. मला एक सांगा की या देशामध्ये, या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये कोणता उद्योगधंदा आला? मोठी मोठी पदं भोगली, सत्ता भोगली, मिनिस्टर झाले, परंतु एकही उद्योगधंदा यांनी या ठिकाणी आणलेला नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या ठिकाणी सर्वसामान्यांची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि याच्या पुढचा काळ ही तर सुरुवात आहे, कोणाला तरी सुरुवात करावी लागणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी केली. कोणत्या पक्षाचा? मी अपक्ष उमेदवार आहे, परंतु श्री राष्ट्रीय करणी सेना जी आहे त्या करणी सेनेचा माध्यमातून, कारण मी करणी सेनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, आणि त्या माध्यमातून करणी सेनेचा आणि इतर सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांचा आम्हाला परिपूर्ण सपोर्ट आहे. आणि येणारा काळ तुम्हाला दाखवेलच की या मतदारसंघामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार.